काशी प्रयागराज गया यांच्या पवित्र स्थानाने आम्ही आमचा अध्याप पवित्र घेतला. माणसाच्या जीवनातील 4 असतात, गृहस्थ असतात, वाहन असतात, संन्यास असतात आणि ब्रह्मचारी असतात. पण घराचा उद्योगावर म्हणून आम्ही गृहस्थाचा अंगीकार केला. गुरुच्या गृहस्थापासून 12 वर्षाच्या प्रदीर्घ कालखंडानंतर आम्ही स्वस्ताने प्रयाण केलं. वेदवाक्य वेदसुते आपतिष्ट मानाचे मानकरी त्यांच्या थोर उपस्थित हा राष्ट्राचा रत्न राजकिरीट आमच्या मस्तकी चर्चित झाला. त्यावेळी सुवासिनी स्त्रिया पंचारती उडवल्या आणि एकच जयघोष विजयचा राजकथा सत्य विजय, विजयचा राजकथा सत्य विजय नावाचा जयकार जयकार जय जयच्या नावाने सारी विजयगरी हर्षभरी झाली. त्यावेळी लेखनी रंगमणी अंकुश ही राजगडाची राजचित्र आम्ही आमच्या हाती घेतो आणि सकल जगताला न्यायाचं कर्तव्य करतो. न्यायाच्या ठिकाणी आम्ही कधी अन्याय केला नाही. म्हणून ब्राह्मण शूद्र वैश्य ही 4 वर्णीय प्रजा पुन्हा बोलल्यानंतर न्यायाच्या ठिकाणी अन्याय करणे म्हणून ज्ञान होतो एका पुन्हा ताबडी होते अशा प्रकारचा राजकारभार आम्ही राजवल्या जनतेसमोर मांडतोय. म्हणून त्याने सारी जनता आमच्या नावाचा जयकार करतात. पण हे परमेश्वरा, मी राजामुळे मी जनतेसमोर माझं न्यायदानाचं कर्तव्य करतो, तरी सुद्धा या जीवाश्वाची जोपर्यंत भेट होत नाही तोपर्यंत मनाला अस्थिरता नाही. म्हणून मंगलमय आशीर्वाद तुझ्या पाठीशी जगत तुझ्या सैन्य जातात बाजूला
शाबास. जेव्हा आमचा लखोटा मिळाला अर्थात त्याचं प्रतिउत्तर म्हणून तुम्ही स्वतःला खरंय. मग येण्याचं प्रयोजन एकच, काय ते? दिवसामागून दिवस लोटले, महिन्यामागून महिने लोटले. ठरल्याप्रमाणे खंडणी आमच्या राजकोटात काय येत नाही. म्हणजे प्रतिवर्षाप्रमाणे करवार खंडणी जी आम्ही आपल्यासमोर सुपूर्त करतो ती करवार खंडणी न आल्यामुळं आपण स्वतः जातीनिशी मला यावं लागलंय. आल्याबद्दल धन्यवाद. आणि राजशिष्टाप्रमाणे तुम्हाला मानाचाही मोडला. पण आम्ही असं ठरवलं आहे काय ते? की जोपर्यंत तुम्ही राजा म्हणून या स्वतेत पात्र होता कुणी सांगितलं तुम्हाला? समजलं. कारण मी राजा आहे की नाही हे तुम्हाला कसं कळत तेवढं सांग. माणसाचे चांगले गुण उशिरा समजतात पण जे दुर्गुण असतात ते लवकर समजतात. ऐक, त्यामुळे तुमची वार्ता सुगंधाप्रमाणे दरवळते आहे. ऐक, मी कोण आहे याचा तू विचार कर. आणि त्याचं तू